मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती परीक्षा 2026 8 फेब्रुवारी 2026ला झालेला पेपर पाहत आहोत. मित्रांनो, हा संच याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा आपल्यासमोर आलेले, त्याचे आपण या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर पाहत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ खूप आपला आय-एम-पी असणार आहे. व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुमचा बीड पोलीस पाटील भरतीचा पेपर बाकी असेल, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या ठिकाणी बघा प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात बघा. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसते म्हणजे चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग नाही. बरोबर उत्तराला मित्रांनो या ठिकाणी 1 मार्क भेटणार आहे. सर्व प्रश्न या ठिकाणी अनिवार्य आहेत आणि कच्च्या कामासाठी मित्रांनो शेवटी दिलेल्या कोऱ्या पानाचा वापर करावा आणि प्रश्न पुस्तिकेवर काही सुद्धा आपल्याला लिहायचं नाही. पहा असं या ठिकाणी हे दिलेलं आहे पहा सूचना. पहिला प्रश्न विचारला होता मित्रांनो 24 जानेवारी 2026ला हिंद दी चादर 350वी शाहिदी समागम शताब्दी नांदेड तख्त सचखंड श्री हजूर साहेबला कोणाचे बलिदान स्मरण होती? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गुरु तेग बहादूरजी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो निपाह विषाणूचा नैसर्गिक वाहक कोणता आहे? चला अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे की निपाह विषाणूचा नैसर्गिक वाहक कोणता आहे? तर वटवाघूळ. ऑप्शन क्रमांक सी वटवाघूळ. पुढचा प्रश्न होता मित्रांनो एका विद्यार्थ्याला मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत. बघा 10, 12, 15, 13, 10 तर त्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची सरासरी. तर मित्रांनो सरासरी कशी काढायची आपल्याला माहिती आहे बघा. यांची सगळ्याची आपल्याला बेरीज करायची बघा 10 अधिक 12 अधिक 15 अधिक त्याच्यानंतर 13 अधिक 10 भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती बघा 1, 2, 3, 4, 5 भागिले 5. मित्रांनो या सगळ्यांच्या आकड्याची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी 60 येते भागिले 5. मग 5 ने 60ला जर भागिलं तर किती 65 तर या ठिकाणी 12 65 म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे मिळालेल्या गुणांची सरासरी किती आहे तर ए बघा 12 सरासरी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय संशोधन संस्था स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर गुजरात हे या ठिकाणी आपलं बरोबर आहे पहा. राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता एआय संशोधन संस्था स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर गुजरात आहे पहा. मित्रांनो बघा बीड पोलीस पाटील भरतीसाठी आपण या ठिकाणी जे काही पी-डी-एफ आहेत बघा त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि आपल्या पी-डी-एफ मधूनच या ठिकाणी बरेच प्रश्न विचारलेले आहेत पहा. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचा जर बीडचा पोलीस पाटलाचा पेपर बाकी असेल तर नक्कीच तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पी-डी-एफ घेऊन टाका बघा. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे ₹249 मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लवकर पी-डी-एफ घ्या. जेवढा वेळ उरलाय बघा तेवढ्या वेळेचं संधीचं सोनं करून घ्या. कारण की अशी संधी वारंवार येत नसते मित्रांनो. कारण की पहा जे काही पोलीस पाटलाच्या जागा आहेत ह्या बघा खूप दिवसातून सुटतात. जसं जिल्हा पोलीस असेल हे वारंवार सुटतात तसं परंतु पोलीस पाटलाच्या जागा वारंवार निघत नसतात. जेव्हा या ठिकाणी जागा रिक्त होतील किंवा समोरचा व्यक्ती या ठिकाणी रिटायरमेंट होईल तेव्हाच या ठिकाणी जागा रिक्त होतात. त्यामुळे ही संधी सोडू नका. या संधीचं सोनं करा. खूप आय-एम-पी संधी मित्रांनो. ₹249 बघा आपले कोणत्याही ठिकाणी उडून जातात. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करा. दिलेला जो काही नंबर आहे पिवळ्या पट्टीवरती आणि लवकरात लवकर घेऊन टाका. ₹249 लवकरात लवकर पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. तर मित्रांनो याचं उत्तर काय पहा राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य आहे बघा गुजरात. नेक्स्ट आहे पहा गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस हा कोणत्या प्रकारचा आजार म्हणून वर्गीकृत आहे? तर मित्रांनो हा ऑटो इम्युन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हा आजार आहे पहा. नेक्स्ट आहे पहा मियावाकी पद्धत कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो घनदाट वनीकरणाची पद्धत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा घनदाट वनीकरणाची पद्धत. पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय आय-एम-पी हा सुद्धा आपण चालू घडामोडीच्या पी-डी-एफमध्ये या ठिकाणी ॲड केला होता की 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी बघा विश्वास पाटील हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. बघा बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केले आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या पी-डी-एफ मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा.
मित्रांनो, ₹249 पाहू नका. ₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो, यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, Google Pay नंबर आपला 93 25 23 08 40 आहे. मित्रांनो, ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत, हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या. तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google Pay करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. तर मित्रांनो, कोण आहेत पहा, विश्वास पाटील हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर सरपंच याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी सरपंच. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच असतो. भारत नेट प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो, भारत नेट प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हे काय मित्रांनो, भारत नेट प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? अतिशय सोपा प्रश्न होता. तर मित्रांनो, 1 मे 1960 लक्षात ठेवायचं आपल्याला. 1 मे 1960ला याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यातच वाहते? कोणती नदी आहे ती फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच वाहते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए वारणा नदी. लक्षात ठेवा मित्रांनो, वारणा नदी आहे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? तर पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे जे काही अधिकारी आहेत मित्रांनो, हे कोणाचे आहेत? तर उपविभागीय अधिकारी. ऑप्शन क्रमांक डी उपविभागीय अधिकारी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेला आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा वसंतराव नाईक. वसंतराव नाईक हे या ठिकाणी सर्वाधिक काळ या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. वसंतराव नाईक. नेक्स्ट आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामधील कोणत्या गावाची निवड लिगो इंडिया या महाप्रकल्पासाठी करण्यात आली आहे? तर कोणता या ठिकाणी गाव आहे ते आपल्याला विचारलंय मित्रांनो. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी दुधळा. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलाचं वय किती वर्षापेक्षा कमी आणि मुलीचं वय किती वर्षापेक्षा कमी असल्यास तो बालविवाह ठरतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि मुलगी 18 वर्षाचं कंप्लीट असली पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 6 नुसार पोलीस पाटलाचं मुख्य कर्तव्य काय आहे? तर पोलीस पाटलाचं मुख्य कर्तव्य काय आहे? तर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामामध्ये मदत करणे. ऑप्शन क्रमांक बी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामामध्ये मदत करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 डबल झाला तो. बघा, पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीमध्ये गुन्हा झाल्यास सर्वप्रथम काय कार्यवाही केली पाहिजे? तर सर्वप्रथम मित्रांनो, घटनास्थळ सुरक्षित केलं पाहिजे आणि पोलिसांना या ठिकाणी कळवलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक अ आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद यांची एकूण सदस्य संख्या किती? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची विधानसभाची किती पहा या ठिकाणी 288 पहा. लक्षात ठेवायचं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट एकूण किती आहे? तर मित्रांनो, किती आहे? तर 156 याचं योग्य उत्तर होईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी प्रथम कोणत्या वर्षी भूषवलं होतं? तर मित्रांनो, त्यांनी प्रथम हे जे काही पद आहे कोणत्या वर्षी भूषवलं होतं? तर 2010. ऑप्शन क्रमांक सी 2010 याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 2010. पुढचा प्रश्न आहे पहा,
पोलीस पाटील यांची भूमिका खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची आहे? पोलीस पाटील यांची भूमिका खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची आहे? तर प्रशासकीय व सहाय्यक. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतो. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, जर तेच काम शब्द आला, तर मित्रांनो दोघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करते? तेच आणि दोघे मिळून आलं, तर वरती दोघांचा गुणाकार घ्यायचा बघा. मग 20 गुणाकारामध्ये 30 आणि खाली त्यांची बेरीज घ्यायची बघा. 20 + 30 बरोबर 20 त्रिक किती होते मित्रांनो? या ठिकाणी 20 त्रिक 60 होते. हे 60 राहिलेलं 0 आहे असा वरती लिहून घेतला. खाली किती येतात? 50 येतात मित्रांनो. मग शून्याला 0 कटला. किती 65 तर मित्रांनो या ठिकाणी पहा 12 पंचे 60. मग 12 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए. म्हणून ऑप्शन क्रमांक ए 12 आहे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा. समजलं? या ठिकाणी काय आलेलं आहे बघा, तेच काम आलेलं आहे. म्हणून काय केलं आपण वरती त्यांचा गुणाकार घेतला, खाली त्यांची बेरीज घेतली पहा 20 अधिक 30. समजलं? मग यांचं काय आलं बघा, ते कॅल्क्युलेशन आपण करून टाकलं. पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं कामकाज कोण पाहतं? तर बघा, शेजारच्या गावचे पोलीस पाटील. ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल पहा. संत नामदेव महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? पंढरपूर या ठिकाणी संत नामदेव यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. राज्यसभे महाराष्ट्र राज्यातून किती सदस्य निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक सी 19 सदस्य मित्रांनो निवडले जातात आपल्या महाराष्ट्रातून. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अ, गंगा कदम यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये झाला? ऑप्शन क्रमांक बी फुटाणा. लक्षात ठेवा मित्रांनो, फुटाणा याचं बरोबर उत्तर आहे पहा, फुटाणा गावामध्ये. हिंगोली जिल्ह्याची सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे? तर मित्रांनो 6 जिल्ह्यांना लागून आहे पहा हिंगोली जिल्ह्याची सीमा. हिंगोली स्पेशल पोलीस पाटीलची जी काही PDF दिली होती मित्रांनो, त्यामधला हा प्रश्न आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, प्रश्नांची लेवल खूप चांगली वाढलेली आहे आणि अभ्याससुद्धा टफ करणं खूप गरजेचं आहे. बीडचा लक्षात घ्या, बीडचा कसा पॅटर्न येणार आहे. खूप सोपा नाही, खूप अवघड नाही. मीडियम लेव्हल या ठिकाणी बघू शकता. चांगला अभ्यास करणारे या ठिकाणी हबकू राहिलेले आहेत. चालू घडामोडी पहा, 2026 मध्ये 56वी जागतिक आर्थिक मंच बैठक दावोस नावाच्या शहरात आयोजित करण्यात आली होती. तर ते कोणत्या शहरामध्ये? दावोस हे शहर आहे. तर ऑप्शन क्रमांक ए स्वित्झर्लंडमध्ये मित्रांनो दावोस शहर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केथ रिअल एम-एन मध्ये 5 या ठिकाणी पहा मित्रांनो 3 अधिक 2 या ठिकाणी 2 नी प्लस झाले पहा. म्हणून या ठिकाणी 7 आलं. तसंच काय येईल बघा, 7 अधिक 2 काय येईल मित्रांनो? तर 9 येईल बघा. 8, 9 म्हणून ऑप्शन क्रमांक ई 9 एफचं बरोबर उत्तर येईल पहा. मित्रांनो पुढं काय दिलं आपल्याला? वर्गमूळ दिलेले आहेत आणि या ठिकाणी खाली त्याचं उत्तर काढायचं आहे, त्याची बेरीज करायची आहे. तर वर्गमूळामध्ये 0.09 बघा, ज्यावेळेस पण आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ घेतो, तर त्याचं काय होतं मित्रांनो, 1-1 पॉइंट कमी होतं. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी 0.09 आहे, तर कशाचा वर्ग आहे? 9, 3चा वर्ग आहे. म्हणून आपण 3 असाच घेतला. परंतु 1 पॉइंट या ठिकाणी हे असाच राहील बघा. फक्त एकच पॉइंट या ठिकाणी प्लस होईल. म्हणून या ठिकाणी 0.3 आलं आणि परत 49. 49 कशाचं आहे? 7चं आहे वर्गमूळ. 7चा वर्ग 49 आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काय येईल आपलं? 0.7 येईल पहा. समजलं? मग 7 आणि 3 बघा या ठिकाणी 10 होते. हातचा आला 1. बघा 1 1.1 म्हणजे 1 पॉइंट. ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर येईल पहा. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणता अधिकार संविधानानुसार मूलभूत अधिकार नाही? तर मूलभूत अधिकार कोणता नाही? तर माहितीचा अधिकार याचं बरोबर उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो, LIGO हिंगोली जिल्ह्यात येणारा प्रकल्प म्हणजे काय? तर याचा लॉंग फॉर्म विचारला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लेझर इंटरफॉर्मोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. याचं काय आहे पहा? लॉंग फॉर्म आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, चांदीची रासायनिक साधने काय आहे? तर Ag. Ag मित्रांनो काय आहे पहा? चांदीची रासायनिक साधने आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये पांगरा शिंदे या गावामध्ये वारंवार भूकंपाचा धक्का जाणवत आहे. तर भूकंप कोणत्या उपकरणाद्वारे मोजला जातो? मित्रांनो हा सुद्धा आपल्या PDF मधला प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा सिस्मोमीटर. ऑप्शन क्रमांक बी सिस्मोमीटर याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? कोणाला मिळाला नाही असा प्रश्न विचारला आहे. तर डॉक्टर प्रतिभा अत्रे, लता मंगेशकरला मिळाला, नानाजी देशमुखला मिळाला, विनोबा भावेला सुद्धा मिळाला पहा. खालीलपैकी कोणत्या पिकाची गुणवत्ता मोजण्यासाठी
कर्क्युमिन रसायन वापरलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे पहा हळद. ऑप्शन क्रमांक ए हळद याचं बरोबर उत्तर आहे पहा. पी क्यू आर हे 3 शहरे आहेत. पी आणि क्यू मधील अंतर 6 किलोमीटर आहे पहा. आणि पी आणि आर मधील अंतर किती आहे? 8 किलोमीटर आहे. आणि क्यू हे पीच्या पश्चिमेस आहे आणि आर हे पीच्या दक्षिणेस. तर क्यू आर मधील आपल्याला अंतर विचारलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी पहा पी आपल्याला दिलंय काय पहिल्यांदा ते पाहूयात आपण. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जर पाहिलं पी आणि क्यू मधलं अंतर किती पहा. पी आणि क्यू मधलं अंतर मित्रांनो या ठिकाणी पहा 6 आहे. आणि त्याच्यानंतर पी आणि आर मधील अंतर बरोबर. या ठिकाणी पहा पी आणि आर मधलं अंतर. पी आणि आर मधलं अंतर मित्रांनो 8 आहे. बरोबर. आणि आपल्याला काय विचारलंय क्यू आणि आर मधलं अंतर विचारलंय. बघा या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला काटकोन त्रिकोण तयार होतोय पहा या ठिकाणी. समजलं? काटकोन त्रिकोण. मग काय होतं बघा, याचं सूत्र काय आहे? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. तर आपल्याला काय करायचं आहे? 6चा वर्ग घ्यायचा आहे प्लस 8चा वर्ग घ्यायचा आहे. कसा? वर्गमूळामध्ये. मग बघा 6चा वर्ग किती या ठिकाणी 36 आहे. 8चा वर्ग किती या ठिकाणी 64 आहे पहा. यांच्या दोघांची बेरीज केली वर्गमूळामध्ये येते 100. मग याचं वर्गमूळ जर घेतलं तर उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी 10. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पोलीस पाटील पदाचं स्वरूप खालीलपैकी कोणतं आहे? पोलीस पाटील पदाचं स्वरूप खालीलपैकी कोणतं आहे? तर मित्रांनो हे मानधन तत्वावरती लक्षात ठेवा मित्रांनो. मानधन तत्वावरती पहा. भारतामधील प्रमुख शहरामध्ये अचानक वाढलेल्या जे काही PM 2.5 कणांच्या पातळीच्या संदर्भामध्ये बातम्यांमध्ये आलेला AQI म्हणजे काय? तर मित्रांनो याचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा एअर क्वालिटी इंडेक्स. ऑप्शन क्रमांक बी एअर क्वालिटी इंडेक्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 13. लक्षात ठेवायचं मित्रांनो 13 आहेत. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी लागू झाला? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये लागू झाला पहा. लक्षात ठेवा 1967. महाराष्ट्राची राज्याची लोकप्रिय लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा किती आहे? म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्नाची मर्यादा किती आहे? तर 2.5 म्हणजे 2.5 लाख. नेक्स्ट आहे मित्रांनो महाविस्तार AI मोबाईल ॲप खालीलपैकी कोणत्या घटकाला सेवा प्रदान करतात? तर शेतकऱ्यांनाही सेवा प्रदान करतात पहा. GDPचा लॉंग फॉर्म काय आहे? फुल फॉर्म काय आहे GDPचा? तर लक्षात ठेवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ऑप्शन क्रमांक बी. पुढीलपैकी कोणते ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाही? म्हणजे AI वरती आधारित नाही. तर मित्रांनो झूम ॲप नाही पहा. बाकी पहा जिमिनी, ChatGPT त्याचबरोबर हे जे काही मित्रांनो वरचे सगळे ॲप AI वरती आधारित आहे. झूम हे मीटिंग करतो बघा झूम मीटिंगला. तर मित्रांनो यामधली चुकीची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर याची चुकीची संख्या काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी 65 ही चुकीची संख्या आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो 200 मीटर लांबीची एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. तर रेल्वेच्या रुळाजवळ उभ्या असलेल्या माणसाला ती ट्रेन किती सेकंदामध्ये ओलांडेल? तर मित्रांनो आपलं सूत्र काय पहा अंतर बरोबर वेग इंटू वेळ बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला अंतर दिलंय पहा 200 मीटर. आपल्याला या ठिकाणी वेग पण दिलेला आहे 40 किलोमीटर प्रति तास. तर आपल्याला या ठिकाणी 5/8 ने याला गुणायचं पहा 5/8 ने. त्यामुळे आपल्याला काय भेटेल या ठिकाणी वेळ भेटेल. समजलं? मग आता वरची मंडळी खाली आणि खालची मंडळी वर जाणार पहा. बरोबर हे 18 खाली आहेत ना, ते वरती जाणार पहा. म्हणून 200 गुणाकारामध्ये 18 खाली काय राहणार मित्रांनो 40 गुणाकारामध्ये 5 राहणार. समजलं? तर मग आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यावा लागणार आहे बघा. 5 एका 5, 5 चोक 20 हा राहिला 0 असाच. हा 0 कटला. 4 4 पण कटलं. राहिलं किती मित्रांनो या ठिकाणी फक्त 18 राहिलं. म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक डी. पुढचं मित्रांनो याची बेरीज विचारली होती. याची बेरीज किती येईल मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 26 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या कर्तव्यपथावरील भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला. तर हा चित्ररथ कशाशी संबंधित होता? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव म्हणजे गणपती उत्सव, गणेश उत्सव संदर्भामध्ये होता पहा. नेक्स्ट मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर सध्याचे राज्यपाल विचारलंय तर आचार्य देवव्रत हे पहा. आपल्या महाराष्ट्र शासनाचा शक्तिपीठ प्रकल्प काय आहे? तर मित्रांनो शक्तिपीठ प्रकल्प काय द्रुतगती महामार्ग आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर पूर्णा नदीवरती आपल्याला हे पाहायला मिळतं.
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाव वाधवन बंदर उभारलं जात आहे? तर पालघर मित्रांनो आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हिंगोली जिल्ह्यामधील वसमत हळदीला जी-आय टॅग देण्यात आला. तर जी-आय म्हणजे काय? तर मित्रांनो जी-आयचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे पहा. ऑप्शन क्रमांक ए जिओग्राफिकल इंडक्शन याचं बरोबर उत्तर आहे पहा. नुकतेच भारताने युरोपियन युनियनसोबत एक व्यापार करार केला होता. त्यापैकी कोणते देश युरोपियन युनियनचा भाग नाहीत विचारलंय. तर लक्षात ठेवा स्वित्झर्लंड याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, राजधानी एक्सप्रेस पहिल्या 5 तासामध्ये 650 किमी आणि पुढील 10 तासामध्ये 940 किमी अंतर कापते, तर सरासरी वेग विचारलाय. तर आपल्याला काय करायची बघा, या ठिकाणी वेगांची या ठिकाणी बेरीज करायची. 650 अधिक 940 आणि भागाकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तासांनी भागायचं बघा. 5 तास अधिक 10 तास. तर याचं जर आपण बेरीज केली 650 आणि 940ची, तर मित्रांनो 1590 येतं. बरोबर 1590 याला भागिले 15 करायचं आणि याला जर आपण भाग दिला तर 106 आपलं या ठिकाणी उत्तर येतं पहा. ऑप्शन क्रमांक सी 106. याचं उत्तर काय येतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न मित्रांनो, दोन संख्यामधील गुणोत्तर किती आहे? 7 आहे आणि त्यांचा लसावी किती? 154 आहे. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय दिलंय? संख्या आपल्याला x ची किंमत काढावी लागेल. मग बघा 7x गुणाकारामध्ये 11x बरोबर किती होतं मित्रांनो या ठिकाणी पहा. तर बघा 11 7 77x बरोबर 77x आणि त्यांचा लसावी किती आहे? 154 आहे. मग 77 154 भागाकारामध्ये जर 77 केलं तर मित्रांनो 77 1 77 77 दुने 154. मित्रांनो x ची किंमत किती आली आपल्या ठिकाणी? 2 आली पहा. मग आपल्याला विचारलंय पहिली संख्या कोणती? तर पहिली संख्या कोणती आपल्याला माहित पाहिजे. 7 आहे बघा. पहिल्या संख्येसंदर्भातला गुणोत्तर 7 गुणाकारामध्ये 2 करा. 7 दुने 14. मग 14 कुठे? ऑप्शन क्रमांक 1. तर पहिली संख्या किती आहे या ठिकाणी? 14 आहे. समजलं? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर सर्वात मोठा खंड जर पाहिला तर आशिया खंड आहे मित्रांनो. भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरमची रचना कोणी केली आहे? तर मित्रांनो कोणी केली आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली पहा. 2030चे राष्ट्रीय कुल खेळ म्हणजे कॉमनवेल्थ गेम कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत? हे मित्रांनो गुजरातमध्ये आयोजित केले जात आहेत. आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला दरवर्षी किती रुपयापर्यंत आरोग्य संरक्षण दिलं जातं? तर 5 लाख पर्यंत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पुढील पैकी आपल्याला विचारलंय असत्य वाक्य कोणतं आहे म्हणजे चुकीचं वाक्य. तर मित्रांनो चीनचं चलन येन आहे का? नाही मित्रांनो चीनचं चलन काय आहे? तर चीनचं चलन येन नाही तर मित्रांनो जपानचं चलन येन आहे पहा. लक्षात ठेवा जपानचं काय आहे पहा? येन आहे. बाकी सगळे बरोबर आहे परंतु हे वाक्य असत्य आहे पहा पहिलंच. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.